आणखी एक मोठी बातमी ती म्हणजे शरद पवारांचा फडणवीसांना शह तर उत्तम जानकर धैर्यशील मोहिते पाटीलांचा प्रचार करणार आहेत। विधानसभेला उत्तम जानकरांना माळशिरसमधून निवडून आणण्याची जबाबदारी मोहिते पाटलांनी घेतली आणि पवारांसोबत झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलाय। 19 तारखेला पुन्हा कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये हा निर्णय जाहीर होणार आहे। फडणवीसांना भेटून आलेल्या जानकरांना पवारांनी पुन्हा गोटात घेतलेला आहे। तर निवडणुकीच्या काळामध्ये कोण कोणाचा मित्र आणि कोण कोणाचा शत्रू हेच कळायला मार्ग नसतो। 15 एप्रिलला जानकर आणि देवेंद्र फडणवीसांची भेट झाली होती आणि आज उत्तम जानकरांनी शरद पवारांची भेट घेतलेली आहे। त्यामुळे नेमकं कोण कोणाच्या गटात हा देखील प्रश्न सगळ्यांसमोर उपस्थित होतो। याविषयी आपण सविस्तर अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे आपल्या सोबत आहेत। थेट वैभवकडे आपण जाऊयात। वैभव, कोण कोणाचा मित्र आणि कोण कोणाचा शत्रू हे राजकारण्यांसाठी खरं तर अगदी परफेक्ट म्हणावं लागेल आणि निवडणुकीच्या काळात याची प्रचिती येते। आता जानकरांबाबतीत पण असंच म्हणायचं का? काटशहाचं राजकारण जे ते या निवडणुकीच्या दरम्यान शिगेला पोहोचलेलं पाहायला मिळतंय। 2 दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला चार्टर्ड विमानाने गेलेले उत्तम जानकर जे ते आज सकाळी 7:30 वाजता शरद पवारांच्या मोदी बागेच्या निवासस्थानी पोहोचलेले होते। म्हाडा लोकसभेचे शरद पवार गटाचे उमेदवार जे धैर्यशील मोहिते तेही पोहोचलेले होते आणि देवेंद्र फडणवीसांना भेटून पाठिंबा जाहीर करणाऱ्या उत्तम जानकरांना जेव्हा पुन्हा माळशिरसला जावं लागलं तेव्हा तिथे गेल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठा रोष जो आहे तो व्यक्त केलेला होता आणि यंदाच्या निवडणुकीमध्ये काही जरी झालं तरी शरद पवारांच्या सोबत राहायचं, मोहिते पाटलांना मदत करायची अशी मागणी जी आहे ती कार्यकर्त्यांनी केलेली होती आणि त्यामुळे उत्तम जानकर हे भुजकाळात पडलेले होते। त्याच वेळेस धैर्यशील मोहिते पाटलांचे चुलते जे आहेत जयसिंह मोहिते पाटील उर्फ बाळदादा यांनी उत्तम जानकर यांना माळशिरसमधून विधानसभेची उमेदवारी द्यायला आमचा कुठलाच विरोध नसेल, आम्ही त्यांचं काम करू असं आता जाहीररित्या सांगतो अशी भूमिका घेतल्यामुळे उत्तम जानकरांची मोठी कोंडी झालेली होती आणि आज अखेर शरद पवारांकडे सकाळी उत्तम जानकर आणि धैर्यशील मोहिते पाटील या दोघांचीही एकत्रित बैठक झाली आणि या बैठकीमध्ये हे जवळपास निश्चित झालंय की येत्या विधानसभेला उत्तम जानकर यांना शरदचंद्र पवार गटाची उमेदवारी जी आहे विधानसभेची ती दिली जाईल। पारंपरिक विरोधक असलेले गेल्या 30 वर्षापासूनचे जानकर मोहिते हे यंदाच्या म्हाडाच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं एकत्र येतील हे आता जवळपास निश्चित झालेलं आहे। 19 तारखेला कार्यकर्त्यांसोबत माळशिरसमध्ये एक बैठक घेतली जाईल आणि त्यानंतर आपला निर्णय जो आहे तो जाहीर केला जाईल असं उत्तम जानकर यांनी जरी सांगितलेलं असलं तरी जी माहिती आपल्याला सूत्रांकडून मिळते त्यानुसार शरद पवारांच्या समोर झालेल्या बैठकीमध्ये उत्तम जानकर यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांचा प्रचार करायला संमती दिलेली असल्याचं समजतंय आणि कार्यकर्ते जे आहेत या कार्यकर्त्यांना एकत्रित बसून कशा पद्धतीने मनोमिलन घडवून आणायचं या संदर्भातही शरद पवार यांनी मार्गदर्शन केलं असं उत्तम जानकर यांनी सांगितलंय। देवेंद्र फडणवीस यांना हा मोठा शह मानला जातो। याचं कारण म्हाडा लोकसभा जी देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत निकटवर्तीय सहकारी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आलेली होती। या उमेदवारीवरून मोठा विरोध जो आहे तो मोहिते पाटील गटाकडून झालेला होता आणि अजित पवार गटाचे रामराजे नाईक निंबाळकर जे आहेत त्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणावरती विरोध केलेला होता। त्यामुळे या सगळ्या परिसरातलं एकूण मोहिते पाटील आणि निंबाळकरांचं प्रस्थ बघितल्यानंतर आता जे रणजितसिंह नाईक निंबाळकर आहेत त्यांच्या समोरच्या अडचणी ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणावरती वाढलेल्या आहेत। देवेंद्र फडणवीस यांनी नाईक निंबाळकर यांना पाठिंबा दिलेला असला आणि 2 दिवसांपूर्वी उत्तम जानकरांना भेटून शरद पवारांना शह दिला असल्याच्या बातम्या ज्या आहेत त्या माध्यमांमध्ये आलेल्या होत्या। मात्र आता पुन्हा उलटं घडताना दिसतंय। शरद पवार हे देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा वरचढ ठरलेत आणि म्हाड्यातून उत्तम जानकर जे आहेत ते त्यांना पुन्हा आपल्या गोटामध्ये घेण्यात यशस्वी ठरलेत, ज्यामुळे मोहिते पाटलांची ताकद मोठ्या प्रमाणावर बरोबर। त्यामुळे इथल्या लोकसभेची निवडणुकीची चुरस सुद्धा अधिक वाढली। धन्यवाद वैभव या सविस्तर माहितीसाठी। तर माढा लोकसभा